नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे हाऊस किचनच्या नवीन भागात. तर आज आपण बनवणार आहोत एगलेस रवा केक. आता आपण कृतीकडे वळूया. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप साखर आणि 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे. अर्धा कप मिल्क पावडर घालून ग्राइंड करून घ्यायचं आहे. सगळं सुकं सुकं वाटून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप तेल, अर्धा कप दही आणि 1 कप आपण पाणी घालणार आहोत आणि याला परत ग्राइंड करून घेणार आहोत. या केकच्या रेसिपीची खासियत ही आहे की आपल्याला खूप जास्त भांडी वापरायची गरज नाही. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काम होऊन जातं. आता आपण इथे ग्राइंड करून घेतल्यानंतर व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. त्याचसोबत इथे मी इनो वापरलेला आहे. तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता. आणि आपण ह्याला नंतर परत एकदा ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंड करून झाल्यानंतर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एका नॉर्मल पेपरला तुम्ही बटर लावू शकता. आणि आपण जे सगळं ग्राइंड करून घेतलेलं मिश्रण आहे ते ह्यामध्ये आपण घालणार आहोत. त्यानंतर त्याला थोडं टॅप करून घ्यायचं, त्याने की आजूबाजूची हवा निघून जाईल. एका कढईमध्ये मी खाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती केकचं जे मिश्रण आहे ते ठेवून घेतलेलं आहे. आता आपण ह्यावरती झाकण देऊन 35 मिनिट्ससाठी शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही हे शिजले की नाही फक्त एक सुरी घालून बघू शकता. जर सुरी जी आहे ती क्लीन बाहेर आली म्हणजे हा जो केक आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही टूथपिकचाही वापर करू शकता. आता आपण ह्याला थोडं थंड होऊन देणार आहोत. त्याला बाजूला ठेवून दिलेलं आहे. एका छोट्याशा भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे. इथे मी अर्धा वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ह्याचं एक मस्त पाक तयार करून घेतला आहे. आता आपला जो केक होता तो थंड झालेला आहे. केक आपण सुरीच्या सहाय्याने पूर्ण सगळ्या साईड्सनी काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ह्याला असा उलटा टॅप करणार आहोत. आपण भांडं उलटं केल्यावर वरून थोडंसं पुश केलं की आपला केक जो आहे तो बाहेर निघतो. आता जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता किती फ्लफी केक तयार झालेला आहे ते. हा केक तुम्ही रूम टेम्परेचरवरती 8 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि जर तुम्ही तो रेफ्रिजरेट केलात तर ह्या 15 दिवस टिकतो. आता आपण या केकचे काप पाडून घेणार आहोत आणि गुलाबजामसाठी जसं आपण सिरप तयार करतो तसा सिरप आपण तयार करून घेतलेला आहे, जो आपण या केकवरती टाकणार आहोत. हा केक बनवताना जसं ज्या मात्रामध्ये जे घेतलेलं आहे ते जर तुम्ही वापरलं तर हा केक परफेक्टली बनतो. काहीही कमी जास्त होत नाही. सिरपवरून ॲड केल्यानंतर केकला 10 मिनटं ते सिरप ऑब्झर्व करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपला नो मैदा एगलेस रवा केक तयार झालेला आहे, जो अगदी स्पंजसारखा होतो आणि त्यात गुलाबजामचा फ्लेवर इतका छान येतो की तुम्ही हा घरी नक्की ट्राय करावा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला आजची आमची ही रेसिपी कशी वाटली ते. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि नवीन नवीन रेसिपीज करत राहा.